सरकारने कांदा खरेदीची घोषणा करून देखील कांदा कवडीमोल दरांनाच विकला जातोय। त्यामुळे भावाच्या आशेने ज्या लोकांनी कांदा अद्याप साठवून ठेवलेला होता तोच कांदा आता फेकण्याची वेळ आली आहे। नाशिकमधल्या सायखेड्याच्या बाजारामध्ये सुधाकर दराडे नावाच्या शेतकऱ्याला 1 किलो कांद्यामागे फक्त 5 पैशांचा दर मिळाला। त्यामुळे हताश झालेल्या दराडेंनी कांदा न विकता परत आणला आणि संतापून खत म्हणून तो शेतातच फेकून दिला। आज राष्ट्रवादी काँग्रेसने कांद्याच्या प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सर्व तहसील कार्यालयावरती कांदा फेक आंदोलन पुकारलेलं आहे। मात्र कांद्याचा दर कधी सुधारणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। आणि या कांदा प्रश्नाप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात नाशिकला। आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्यासोबत आहेत। सागर, सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचा दर नेमका किती आहे? काल आपण बघितलं की 5 पैसे किलोने दर मिळालेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच पार्श्वभूमीवरती आता कांदा फेक आंदोलन करणार आहे। या सगळ्या संदर्भात काय तपशील तुझ्याकडे? रेश्मा, खरं तर आता जो कांदा आहे हा शेतकऱ्यांनी 6-6, 7-7 महिने आपल्या शेताच्या चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदा आहे। आधी दुष्काळापासून कांदा वाचवला, त्याच्यानंतर अतिवृष्टीपासून वाचवला, व्यापाऱ्यांचे संप आणि आंदोलन या सगळ्या संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी हा कांदा जपून ठेवलेला होता। खरं तर आजपर्यंतच्या इतिहासात कांद्याला सर्वात कमी दर जे आहे ते आता मिळालेले आहेत। आपण काही दिवसापूर्वी सुद्धा एक नजर आकडेवारीवर टाकलेली होती की गेल्या वर्षी 22 ऑगस्टला जो कांदा 6,500 रुपये क्विंटलनी विकला जात होता त्याच कांद्याला 22 ऑगस्टला अवघे 500 रुपये सुद्धा भाव मिळणं कठीण झालेलं होतं। आणि आता तर कांद्याची प्रतवारी जी आहे ती पावसामुळे आणि वातावरणामुळे इतकी खराब होत चाललेली आहे की त्याचा भाव 200-300 रुपयापर्यंत आलेला आहे। अगदी जो वाया गेलेला कांदा असतो, ज्याला खादाड सुद्धा इथे म्हटलं जातं वेगवेगळ्या शब्दांमध्ये ग्रामीण भागात, तो अक्षरशः 25 रुपये क्विंटलनी शेतकरी आता सुद्धा विकताय खराब कांदा म्हणून। आणि सायखेड्याला जे दराडे या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलं ती तर शेतकऱ्यांची प्रचंड मोठी अवहेलना होती, कारण अवघ्या 5 पैसे किलोनी या शेतकऱ्याला आपला माल विकावा लागत होता। आणि या सगळ्या घटनांनंतर केवळ बैठकींचे फास सरकारकडनं सुरू आहे। अद्यापपर्यंत ना अनुदानाच्या विषयातला कुठलाही निर्णय झाला, ना हमीभावाच्या संदर्भातली शासनाची कुठलीही पॉलिसी अद्यापपर्यंत डिक्लेअर झाली आहे, ना नाफेडकडून हा कांदा खरेदीच्या संदर्भातल्या कुठल्याही हालचाली होत आहे। केवळ बैठका आणि आश्वासनं दिले जात आहेत गेले 2 महिन्यांपासून। त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे। खरं तर ज्यावेळेस कांद्याचे भाव कडाडता, महानगरातल्या दिल्ली मुंबईतल्या ग्राहकाला ज्यावेळेस कांदा महाग भावाने घ्यावा लागतो तेव्हा ज्या तत्परतेने कांद्याची निर्यात बंदी केली जाते, कांद्याचं निर्यात मूल्य वाढवलं जातं आणि शेतकऱ्यांना मिळणारा चांगला भाव रोखला जातो, ती तत्परता आता मात्र सरकार दाखवत नाही। अशा पद्धतीचा एक फार मोठा रोष ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नुसती नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातलीच संख्या जी आहे ती 10 लाखाच्या वर आहे। या 10 लाख शेतकऱ्यांना देशोधडीला लागत असताना सरकारचं इतकं मोठं दुर्लक्ष का होतंय असा संतप्त सवाल जो आहे तो शेतकरी करतायत। आणि हाच राग जो आहे तो व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक जिल्ह्यातल्या सर्व तहसील कचेऱ्यांवर कांदा फेक आंदोलन केलंय। रेश्मा, खरं तर आतापर्यंत रास्ता रोको झाले, धरणे आंदोलनं देऊन झाले, कांद्याच्या माळी भेट करून झाल्या, अगदी जिल्हाधिकारी कार्यालयांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व स्तरावर कांद्याचा प्रश्न आता मांडून झालाय। दिल्लीत बैठका झालेल्या आहे आणि तरी सुद्धा जर कांद्याच्या प्रश्नावर कुठल्याही गांभीर्यानं विचार होणार नसेल तर आता कांदा फेक करण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे। रेश्मा, नक्कीच सागर, कांदा साठवून ठेवला तर सडतो आणि विकायला गेला तर भाव पडतो अशी काहीशी स्थिती झालेली आहे। शेतकऱ्यांनी करायचं काय हा साहजिकच प्रश्न आहे। सागर, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।